नमस्कार, मी सौ रेश्मा मानिगुंगे। प्रथमतः महाराष्ट्र संवाद न्यूजने मला मंगळवेढ्याची नवदुर्गा या उपक्रमात निवड केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। माझं पूर्वीचं नाव रेश्मा चंद्रकांत जाधव, भाळोनी या गावचे आहे माहेर माझं। माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावात भाळोनी येथेच झाले। त्यानंतर माध्यमिक भाळोनी येथेच बाळकृष्ण विद्यालय येथे झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षण एड्राव शाळेमध्ये झालेलं आहे। त्यानंतरचं जे उच्च शिक्षण आहे ते लग्नानंतर पूर्ण मी केले। BA यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून केलेलं आहे। D.Ed झालं। त्यानंतर B.Ed SNDT सांगोला येथे केलेलं आहे। त्यानंतर 2 विषयातून MA कंप्लीट मी केले। मराठी विषयातून सोलापूर विद्यापीठातून केले आणि इंग्रजी विषयात सुद्धा माझं MA झालेलं आहे। ते सुद्धा मी YCM मधून केलेलं आहे आणि आता मी PhD सोलापूर विद्यापीठामध्ये करत आहे आणि माझ्या PhDचा विषय आहे मंगळवेढा तालुक्यातील वाङ्मयीन संस्कृतीचा अभ्यास। माझं पूर्वीचं नाव रेश्मा चंद्रकांत जाधव, भाळोनी तालुका मंगळवेढा। माझं जे प्राथमिक शिक्षण झालं ते जिल्हा परिषद मराठी शाळा भाळोनी येथे झालं। त्यानंतर माध्यमिक जे शिक्षण होतं बाळकृष्ण विद्यालय भाळोनी इथेच झालं। त्यानंतर 11वी 12वीचं जे शिक्षण होतं ते बाहेर जाऊन शिकण्यासाठी लागायचं, म्हणून मंगळवेढा इथं आम्हाला पाठवलं गेलं नाही। मग आमच्यासाठी आमचे प्रेरणास्रोत म्हणावे लागेल, काळे सरांनी आम्हाला पुढील शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि आमचा पुढचा कॉलेजचा जो प्रवास होता तो आश्रमशाळा येथे एड्राव येथे सुरू झाला। मग तिथे आम्ही 11वी 12वी शिक्षण घेतलं। अगदी पहिल्या क्रमांकाने मी त्या शाळेमध्ये उत्तीर्ण झाले आणि मला जणू शाबासकीची थापच माझ्या पाठीवरती पडली आणि मग पुढं न थांबता आणखी पुढचा प्रवास मी शिक्षणाचा सुरू केला आणि जे BAचं जे शिक्षण आहे ते YCM मधून मी पूर्ण केलेलं आहे। मराठी हा विषय घेतलेला आहे। त्यानंतर D.Ed केलं, त्यानंतर B.Ed केलं। त्यानंतर मी तिथेच न थांबता आपल्याला विषयाचं ज्ञानावरती प्रभुत्व मिळवण्यासाठी मी सोलापूर विद्यापीठमधून मराठी विषयातून MA कंप्लीट केलं। त्यानंतर आपल्याला काळाबरोबर इंग्रजी विषयाचं सुद्धा ज्ञान असायला हवं, म्हणून मी MA इंग्लिशमधून सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला विषयावरती प्रभुत्व मिळावं किंवा आपल्या भागाच्या वरती अभ्यास केला पाहिजे। आपली भूमी ही संताची भूमी आहे, मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, ही मनामध्ये कुठंतरी होतं आणि ते मला अभ्यासाच्या माध्यमातून मांडायचं होतं। म्हणून मी सोलापूर विद्यापीठामध्ये माझ्या PhDला नंबर लागल्यानंतर मी माझ्या भागातील जो भाग आहे त्याला मी प्रथम प्राधान्य दिलं आणि सध्या मी मंगळवेढा तालुक्यातील वाङ्मयीन संस्कृतीचा अभ्यास या विषयावरती संशोधनपर अभ्यास करीत आहे आणि या अभ्यासाला किंवा या विषयाला मार्गदर्शन मला प्राध्यापक डॉक्टर तानाजी देशमुख सर यांचं मला लाभत आहे। माझा जन्म शेतकरी कुटुंबातच झाला होता। आईनी जडणघडण काम करत असताना संस्काराचे मूल्यसुद्धा आम्हाला कुठे कमी पडू दिले नाहीत। संस्काराची जी शिदोरी होती ती लहानपणीच आम्हाला पुरेपूर भरली गेली। म्हणजे माणसाने प्रामाणिक कसं असावं, त्याचबरोबर तिनं लिहिताना अभ्यास करताना आमच्यावरती वैयक्तिक लक्ष दिलं, म्हणून आज आम्ही घडलो आहे। माझी आई माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे। पहिल्यांदा तिनं माझ्यावरती संस्कार चांगले केले। इतकंच ती 7वी पर्यंत शिकलेली होती, परंतु तिचे विचार फार प्रगल्भ होते। तिनं मला अभ्यासाची गोडी लावली, वाचन शिकवलं, वाचनाबद्दल प्रेरणा दिली। मी आईच्या खूप कृतज्ञता व्यक्त करते। तितकेच वडिलांचा सुद्धा माझ्या शैक्षणिक कार्यामध्ये किंवा माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे। मला 2 भावंड आहेत, त्यांचं माझ्या नंतरची म्हणजे पाठीवरची आहेत। तर एकाचं नाव विजय, दुसऱ्याचं नाव संजय आहे आणि मी थोरली असताना मी शिकत होती। माझ्याबरोबर माझ्यानंतर शिकणारी 2 भावंड होती, याची जाणीव मला होती। त्यामुळं मी नेहमीच शाळेमध्ये असेल, वक्तृत्व असेल याच्यामध्ये नेहमी पहिला नंबर आणायची आणि माझ्या भावंडांनीही माझा आदर्श घ्यावा असं मला निश्चित वाटायचं आणि मी हा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला आणि माझ्या आयुष्यामध्ये एक कलाटणी म्हणता येईल असं
की आजही आपण पाहतोय की ग्रामीण भागांमधील मुलींना 10वी शिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर तिच्यासाठी शैक्षणिक दरवाजे थोडेसे बंद केले जातात। तेव्हा आमच्या वेळेस वाहतुकीची सोय नव्हती आणि आम्हाला मनामध्ये शिकण्याची खूप प्रखर इच्छा होती, परंतु वाहतुकीची सोय नव्हती किंवा सेफ्टी जे वातावरण होतं ते नसल्यामुळं आम्हाला मंगळवेढा इथे शिकण्यासाठी यायला बहुत अडचणी यायच्या। माझ्या आईचं नाव शोभा चंद्रकांत जाधव। तिचं त्यावेळी शिक्षण 7वी झालं होतं, पण तिचं जे संस्कार होते आमच्यावरती खूप कडक शिस्तीचे असायचे। ती नेहमी आम्हाला वाचनासाठी प्रवृत्त करायची। असंही नसायचं की फक्त अभ्यासच केला पाहिजे, पण घरामधले कामामध्ये सुद्धा सर्वांना मदत करून सर्वांच्या सहकार्याने ती कामं करून घ्यायची। कारण घरचा व्यवसाय किंवा सगळे वडील माझे वडील दगडू जाधव ते शेतकरीच होते आणि मग हे सगळं शेतकरी कुटुंबात असताना अभ्यासाबरोबर आम्हाला शेतीत पण मदत करावी लागायची आणि ते दोघे अगदी प्रेमळपणाने सांगून आम्हाला शेतीतील सर्व कामं करायला लावायची। याची जाणीव आम्हाला आई वडील काय करतात याची होती, म्हणून आम्ही शिक्षणापासून जरासुद्धा वंचित झालो नाही। शिक्षण घेतलंच पाहिजे। मग माझी आई शिस्तीबरोबर तिचं काटेकोरपणे आमच्यावरती लक्ष पण असलं पाहिजे की मुलं कुणाच्या संगतीत आहेत, अभ्यास करतात की नाही, ह्या सगळ्या गोष्टीकडे आईचं लक्ष असायचं। म्हणून मला वाटतं की माझी जडणघडण माझ्या आईमुळेच होती आहे, म्हणून आईची मला तीव्र आठवण येते। त्याबरोबर माझं भावंड सुद्धा माझ्या प्रेरणेमुळे पुन्हा ते शिकू लागले। मग प्रत्येक शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असला की आईचं प्रकर्षाने आमच्याकडे लक्ष असायचं की भाषणं वगैरे लिहून देण्यापासून ती आम्हाला कामं करायची किंवा ती आमच्याकडनं पाठांतर चांगल्या पद्धतीनं करून घेत होती। ही आई आमच्या अशी संस्कारिक असल्यामुळे खरंच आमचा जो पहिला बालपणीचा जो पाया होता तो मजबूत झालेला आहे। माझी विवाहाची जी दिनांक आहे ते 24/7/2007 अशी होती। लग्न म्हटलं का मुलीच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळणार असते आणि माझं तर असं झालं होतं की आत्ता 12वीत मी अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केंद्रात पहिली आली होती आणि याची दखल दामाजी एक्सप्रेसचे संपादक प्रमुख दिगंबर भगरे सर यांनी घेतली होती आणि ते सगळं पेपरमध्ये वगैरे आलं होतं आणि त्याच वेळेस घरच्यांना वाटत होतं की आता मुलगी मोठी झाली किंवा आपल्याला पुढचं शिक्षण होत नाहीये, तिला चांगला सुयोग्य वर बघावा आणि लग्न लावून द्यावं आणि अशातच मला पहिलं स्थळ आलं आणि त्यामध्ये माझं लग्न जमलं आणि लग्न जमवताना असं पाहिलं जातं की मुलगी पाहताना तिचं सौंदर्य पाहिलं जातं, परंतु माझ्या बाबतीत असं झालं की माझी गुणवत्ता पाहिली गेली आणि त्या गुणवत्ता पाहिल्यानंतर की तिथंच एक वेगळी कलाटणी मिळाली की आम्ही हिला पुढचं शिक्षण शिकवणार आहोत आणि लग्न होतंय त्यापेक्षा मला पुढे शिकायला मिळतं हा मोठा खूप आनंद होता माझ्यासाठी आणि माझा तिथून पुढचा प्रवास चालू होतोय। आत्तापर्यंत माझं नाव रेश्मा चंद्रकांत जाधव होतं। आता माझ्या विवाहानंतरचं नाव बदललं गेलं आणि ते नाव रेश्मा माणिक गुंगे राहणार गोनेवाडी असं झालं आणि माझा विवाहानंतरचा प्रवास सुरू होतोय। शिक्षण क्षेत्राबरोबर मला साहित्य क्षेत्राची बी खूप आवड होती, त्यामुळे मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर या शाखेशी जोडले गेले। तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद मंगळवेढा याही शाखेशी मी जोडले गेले। साहित्य क्षेत्राची आवड का आणि कशी झाली हा प्रश्न निर्माण होतोय। साहित्य क्षेत्राची आवड मला माझ्या आईनीच माझ्यामध्ये रुजवली होती। अगदी लहान होते त्यावेळेस मला ती लहान असताना गोष्टी सांगायची रामाच्या कृष्णाच्या, त्यामुळे एक आमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली होती आणि पूरक आणि पोषक असं वातावरण घरामध्ये होतं। त्यावेळेस मग आम्हाला वाचन हा छंद जडला गेला। मग गावातच वाचनालय असल्यामुळे नित्यनेमाने मी 10वी नंतर पुस्तकं घेऊन यायची, पुन्हा द्यायची, असं हे वाचनाचं प्रचंड वेड लागलं होतं। आणि लग्नानंतर सुद्धा माझे पती माणिक गुंगे यांनी सुद्धा मला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहित केलेलं आहे। तेही मला पुस्तकं आणून द्यायचे। हा माझा साहित्याविषयीचा ओढ अधिकच वाढला गेला आणि त्यानंतर मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरशी जोडले गेले आणि त्यावेळेस मात्र माझ्यातली आवड बघून, लिखाणाची शैली बघून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष जडेसर यांनी मला लेखनास प्रवृत्त केले आणि मग मी लिहितच गेले।
मग पूर्वीचं जे लेखन असायचं, अगदी मी 12वीत असल्यापासून लेखन करते, आज जवळजवळ 15 वर्ष झालं मी हा लेखन प्रपंच लिहित आहे। मग यामध्ये असतील कौटुंबिक असेल, त्याबरोबर प्रासंगिक असेल, कथा कविता या विषयावरती मी लिहायचे। मग लेखनाची शैली पाहून मला स्तंभलेखन म्हणून लिहिण्याची संधी मिळाली। पहिलं जे सदर लिहिलं 2019 मध्ये दाम्याजी एक्सप्रेसच्या फलाटावर चिवी पुलं ते भाया प्रकेयात्रे याच्यावरती दर शुक्रवारी ते प्रकाशित व्हायचं। त्यानंतर 2020 मध्ये खरे आयडॉल हे दैनिक स्वाभिमानी छावामध्ये प्रकाशित होत होतं। त्यानंतर मराठी ही भाषा सर्वांच्या अभिमानाची भाषा आहे आणि तिला अभिजात दर्जा मिळाला जात नाही, म्हणून मी माझ्या लेखणीरूपी छोटासा लिहिण्याचा प्रयत्न करत होते। त्या सदराचं नाव होतं मी मराठी। त्यानंतर लोककथा 2022 मध्ये हे सदर लिहिलेलं आहे। त्यानंतर 2020 मध्ये कोरोनाचा हा काळ होता आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये मानसिकता माणसाची खूप खचलेली होती आणि त्यामध्ये कुठेतरी उभारी आपण देऊ शकेल का हे थोडं लेखणीच्या माध्यमातून मी करू लागले आणि खरे आयडॉल म्हणजे प्रेरणा स्रोत मोटिवेटर करण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखातून करत होते। त्याला चांगले प्रतिसादही येत होते। त्याचबरोबर मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की या कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये मुलं असायची, मग ते घरामध्ये कशी थांबतील, त्यांना काहीतरी विरंगुळ्याचं साधन केलं पाहिजे। मग मी आधुनिक पद्धतीनं कथा लिहिण्यास सुरुवात केली, छान छान गोष्टी लिहिल्या। त्यानंतर मुलांसाठी शिवबाचे वीर मावळे असं लेखन केलेलं आहे। असं भरपूर विषयावरती आजपर्यंत मी लेखन केलंय। त्याचबरोबर माझं प्रकाशित आहे, कविता संग्रह प्रकाशित आहे, ओढ नावाचा प्रकाशित आहे। त्याबरोबर आता माझं पुस्तक येते, आगामी पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव आहे इथे कर माझे जुळते, अगदी पुढच्या महिन्यातच ते प्रकाशित होईल। या महाराष्ट्र साहित्य परिषदेत काम करत असताना विविध कलागुणांना वाव मिळाली। साहित्य क्षेत्रामध्ये वक्तृत्वावरती प्रभुत्व करता आलं। त्यामध्ये महिला सबलीकरण काळाची गरज या विषयावरती मी असंख्य व्याख्यानं दिली। त्याचबरोबर राज्यस्तरीय जे संमेलन आयोजित केलं होतं, संगीत साहित्य राज्यस्तरीय संमेलन, त्यामध्ये सुद्धा आम्ही उत्स्फूर्त सहभाग होता। त्याबरोबर शिवार साहित्य संमेलन असेल त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होतो। असे विविध कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय असं सहभाग असायचा। महिला दिन असतील, मराठी दिन असेल, विविध दिन असेल, त्यामध्ये परिसंवाद असायचे आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घ्यायचं आणि तिथंच आमची साहित्याची जी जडणघडण म्हणता येईल तिथं आमची झालेली आहे। त्याचबरोबर अखिल भारतीय नाट्य परिषद मंगळवेढा या शाखेमध्ये आम्हाला आत्ताच नुकतं झालेल्या दवंडी या एकांकिकेस आम्हाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे। कामगार कल्याण सोलापूर यांनी आयोजित केली होती। यासाठी महिलांनी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहण्यासाठी आम्हाला आमच्या मार्गदर्शिका आदरणीय तेजस्विनी कदम मॅडम तसेच मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर सुभाष कदम सर यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळतं। त्यामुळे नाट्य परिषदेत सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन आम्ही कार्यरत आहोत। माझं माहेर जसं समृद्ध आहे तसं माझं सासर सुद्धा खूप समृद्ध आहे आणि मी खरंच खूप नशीबवान आहे की मला इतकं चांगलं सासर मिळालं। पतींची साथ होतीच आहेच, पण मला सासूबाई सासरे यांचं सुद्धा खूप मोठं मार्गदर्शन मिळत आहे। माझी सासू महानंदा बबन गुंगे, माझे सासरे बबन गुंगे। थोडा कालावधीपुरतं मला बबन गुंगे माझे सासरे त्यांचा जरी सहवास लाभला असला तर त्यांनी माझ्यावर वडिलांपेक्षा जास्त माया केलेली आहे, त्यामुळे ते चिरकाल माझ्या स्मरणात राहतात आहे। मी जेव्हा नोकरीसाठी बाहेर जायची त्यावेळेस माझी मुलं सांभाळण्याचं वगैरे सासूंचा खूप मोठा सहभाग असायचा किंवा त्यांचं खूप मोठं काम असायचं। अगदी मायेने विचारपूस करणं। खरं जसं भाळुणी तालुक्यामध्ये समृद्ध आहे त्याच तालुक्यामध्ये गोनेवाडी सुद्धा आहे आणि मी खूप नशीबवान आहे की एकाच तालुक्यामध्ये मला राहायला मिळतंय। माझे पती माणिक बबन गुंगे यांनी मला लग्नानंतर आत्तापर्यंत जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहित केलं। इतकंच काय, फॉर्म भरणे, परीक्षेपर्यंत सोडणे, हॉल तिकीट काढणे हे सुद्धा मला
त्यांच्यामुळेच हा शैक्षणिक प्रवास पूर्ण होतो आहे. मला कोणतीही बंधनं त्यांनी घातली नाहीत. मग अगदी साहित्य क्षेत्र असेल, नोकरी असेल, अगदी बाहेर कोणत्या आवडीनिवडी जपायच्या असतील तर नेहमी मला प्रोत्साहित केले. असे मला पती लाभणं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतंय. आणि हा सगळा प्रवास माझ्या पतीमुळे होतोय. गेले अखंड 14 वर्ष आम्ही दोघं समाधानाने नांदतो आहे. मला 2 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी संस्कृती माणिक गुंगे यावर्षी 10वीला आहे. परंतु 10वीला इथंपर्यंत येत असताना मी सुद्धा तिला प्रत्येक तिच्या आवडीनिवडी जपायला प्रोत्साहित केलेलं आहे. तिला छान पद्धतीने हार्मोनियम वाजता येतं. मी तिच्या 5 परीक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि तिनं प्रथम प्रावीण्यासह तिनं हे हार्मोनियम परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे. तिला वक्तृत्व ह्याच्यामध्ये आवड होती. ती सुद्धा अतिशय कलात्मकतेने तिने जोपासलेली आहे. ती सुद्धा खूप छान पद्धतीने बोलते आहे. माझा मुलगा संस्कार याला सुद्धा खेळाची खूप आवड आहे, म्हणून मी त्याला कराटे मध्ये सहभाग नोंदवला आणि तो आता ब्लॅक बेल्टपर्यंत इथंपर्यंत पोहोचला आहे. आणि जे शीतोस्काय स्पर्धेमध्ये त्यानं गोल्ड मेडल नियमितपणे म्हणजे जास्तीत जास्त त्यानं पटकावलेली आहेत. आज माझा मुलगा 6वीला आहे. मला माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असताना मला प्रथम जो पुरस्कार मिळाला तो प्रेरणा प्रतिष्ठान मंगळवेढचा वाचक प्रेमी म्हणून पुरस्कार मिळाला आणि तिथून मी आणखी प्रोत्साहित किंवा प्रेरणादायी बनलेले आहे. त्यानंतरचा जो पुरस्कार होता राज्यस्तरीय राधेश्याम फाउंडेशन पंढरपूरच्या वतीने कर्तव्यदक्ष महिला म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सृजना पुरस्कार काँग्रेस कमिटीचा मिळालेला आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी वाचक प्रेमी म्हणून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट निवेदन म्हणून जे सामाजिक संस्थेने सुद्धा माझा सन्मान केलेला आहे. नवदुर्गा या उपक्रमात माझे विचार, माझे साहित्य क्षेत्र तसेच नाट्यक्षेत्र कार्याची दखल समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी महाराष्ट्र संवाद न्यूजने मला दिली. तसेच 2023चा नवदुर्गा हा बहुमान दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.